राम राम मंडळी. गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. सो गाईज, आज आहे फ्रेंडशिप डे. सो तुम्हा सगळ्यांना, माझ्या पूर्ण आपल्या फॅमिलीला फ्रेंडशिप डेच्या खूप 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 शुभेच्छा. हां, म्हणजे तुम्ही सगळे माझे फ्रेंड्स नाही आहात, तुम्ही माझी फॅमिली आहात, पण तरीसुद्धा तुम्हा सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि एवढी तयार होऊन मी कुठे चालली असा प्रश्न तुम्हाला ॲज युजल पडणारच आहे, मला माहिती आहे. तर मी चाललेली आहे माझी जी बेस्ट फ्रेंड आहे त्या बेस्ट फ्रेंडसाठी, जी व्यक्ती माझी बेस्ट फ्रेंड आहे त्या व्यक्तीसाठी काहीतरी गिफ्ट घेण्यासाठी. तर मी कुठे चालली आहे, काय गिफ्ट घेणार आहे, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर थोडंसं थांबा, मी तुम्हाला सांगते. जिथे मी जाते तिथे पोहोचल्यानंतर मी तुम्हाला सांगते काय, मी तुम्हाला सांगणार पण आणि दाखवणार पण. तुम्हाला नाही तर कोणाला दाखवणार सांगा बरं. पण मी तिथे पोहोचेपर्यंत जो थोडासा वेळ लागणार आहे ना, त्या वेळामध्ये तुम्ही चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकन आहे ना, ते बघायला थोडी ठेवलं आहे की ते दाबा ना, म्हणजे तुम्हाला माझे येणारे प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओज आहेत ते बघायला मिळतील, त्याचे अपडेट्स मिळतील. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तर आणि तरच मी अजून छान 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 व्हिडिओज बनवणार आहे. सो विदाऊट वेस्टिंग एनी टाईम आपण जाऊयात आपल्या लोकेशनला, जिथे गिफ्ट घ्यायला जाते मी तिथे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात तिथे पोहोचल्यानंतर. चला तर मग. सो गाईज, फायनली मी त्या लोकेशनला पोहोचलेली आहे जिथून मी माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी गिफ्ट घेते आहे. आणि मला हवं असेल एक गिफ्ट तर मला इथे दिसलं आहे, दुसरं गिफ्ट इथे अवेलेबल होतं. मी 2-3 दिवसांपूर्वी चौकशी करून गेले तेव्हा. आता ते इथे आहे अवेलेबल का नाही हे बघूयात. असेल तर वेल अँड गुड आहे, नसेल तर बघूयात काय करायचं ते. सो मी जिथे गिफ्ट घ्यायला आलेली आहे ती गोष्ट म्हणजे ही आहे फ्लावर नर्सरी. ऐक. आणि इथे जे गिफ्ट मला घ्यायचं ते आहे, थांबा बघू, तिथे कोणी नाही दिसत आहे. तर बघ, मी जे घ्यायला आली ते तुम्हाला इथे दिसत नाही आहे. मी विचारते का ते त्या दिवशी हळदीचं, काळ्या हळदीचं रोप बघितलं होतं, ते आहे का दादा? आहे ना, ते दाखवा ना मला. ओके, पिवळी नाही आली आहे ना हळद? ओके, ठीक आहे. हे द्या मला, बिना कुंडीचं, विदाऊट कुंडीचंच द्या. आणि दुसरं हे चिनी गुलाबाचं द्या. आणि मला चिनी गुलाब द्या, तो पण चांगला असा हे झालेला द्या, वाढलेला. तो छोटा नको, तो वाढलं पाहिजे कारण ते चांगलं. हां. आणि याचा बहर केव्हा असतो साधारणतः? नाही नाही, म्हणजे फुलं वगैरे केव्हा येतात त्याला? अच्छा अच्छा, ठीक आहे. सो गाईज, फायनली हे आहे माझं पहिलं गिफ्ट माझ्या बेस्ट फ्रेंडसाठीचं. आता आपण बघूयात रेट वगैरे काय आहे ते, आणि मग बघते मी आणि मग बोलते. सो गाईज, मी फायनली पाहिलं की माझं पहिलं गिफ्ट जे आहे ते मी 2 रोपं घेतली आहेत माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी. ती रोपं का घेतलेली आहेत, फ्रेंडशिप डे हा कुठल्या पद्धतीने साजरवतो, हे का बरं रोपं घेतली, कोणासाठी घेतली, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला घरी पोहोचल्यानंतर देते. त्याआधी अजून एक गिफ्ट घ्यायचे आपल्याला, ते घेऊन झालं की घरी पोहोचू आणि मग कोणाला गिफ्ट देते ते पण सांगते, आणि हे का हे पण सांगते तुम्हाला. चला तर मला निघूयात. आणि तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर कमेंट केलंच असेल, ही माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. चला, घरी पोहोचल्यावर भेटूयात. सो आता पहिलं गिफ्ट घेतलं आहे मी आणि आता दुसरं गिफ्ट घेण्यासाठी थांबली आहे. आमचं एक छोटंसं, आमचं नेहमीचं दुकान आहे काकांचं, तर त्या दुकानात थांबलेली दुसरं गिफ्ट घेण्यासाठी. दुसरं गिफ्ट काय आहे तुम्हाला सगळ्यांना मी दुकान दाखवते. आय गेस तुम्हाला गेस झालंच असेल दुसरं गिफ्ट काय आहे ते. नसेल झालं तर मी घेते, तर मी सांगतेच तुम्हाला. चला, मला एक 40वाली डेअरी मिल्क द्या, आणि 50वाली, आणि 25वाली ते डार्क चॉकलेट. दुसरे हे आहे जे सगळ्यांनाच आवडतं. कधीच ताई म्हणत होती की आधी नेहमी चॉकलेट्स आणायचीच, तू आज अलीकडे आणतच नाही. तर म्हटलं आज फ्रेंडशिप डे पण आहे त्या निमित्ताने, तर फ्रीजमध्ये आमचं नेहमी कुठलं ना कुठलं चॉकलेट असायचं, डार्क चॉकलेट तरी.
पण मग आता नसतं कुठलं चॉकलेट, तर मग म्हटलं ती कधी मागेच म्हणाली होती मला, म्हटलं ठीक आहे चला आज त्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने डार्क चॉकलेट्स पण घेऊन जाऊ. आणि मी तुम्हाला सांगितलं शिट की मी हे गिफ्ट कोणाला देणार आहे. इट्स ओके, काही हरकत नाही. मला सांगायचंच होतं 5-10 मिनटात, आत्ताच सांगून टाकलं की आजचा फ्रेंडशिप डे जो आहे तो माझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड म्हणजेच माझी आई आहे, मी तिच्यासोबत सेलिब्रेट करणार आहे. आता मी तुम्हाला कोणासोबत सेलिब्रेट करणार आहे हे तर सांगितलं. आता तिच्यासाठी झाडं का, म्हणजे हे जे रोपं घेतली आहेत दोन्ही, ती का बरं घेतली आहेत हे मात्र मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगते. खूप ऊन आहे आणि मी हेल्मेट घातलेलं आहे. तुम्हाला पण सगळ्यांना सांगेल की टू व्हीलरवर ट्रॅव्हल करताना हेल्मेट कंपल्सरी आहे, कंपल्सरी घाला, आपला जीव धोक्यात घालू नका. ओके, चला घरी जाऊयात आणि देऊयात आईला गिफ्ट, बघूयात तिच्या काय रिॲक्शन्स आहेत. फायनली गाईज मी घरी तर पोहोचली आहे आणि गिफ्ट्स पण मी जे आहेत ते ठेवलेच जपून. आता आधी आपण घरात जाऊन बघूयात आई काय करते ते. मग ती फ्री झाली की तिला गिफ्ट देऊयात. चला, उघड उघड, तिकडे बघ. याच्याकरता गेली होती. हां, काहीतरी छान रिॲक्शन दे ना. मी आता केव्हाही असं उठाव सुटावं. आज फ्रेंडशिप डे, आज फ्रेंडशिप डे म्हणून फ्रेंडशिप डे साठी तुझ्यासाठी ते आणलेले आहेत. वा वा. आता ते लावायचे काम तुम्हीच करा. कोणते आहेत? हळद आणि गुलचिनी गुलाब. क्या बात आहे बापरे. मला माहित नाही. ही काळी हळद आहे. छान मस्त. छान छान. हा, आणि अजून एक गोष्ट ते लावून द्या. हो. चिनी गुलाब. हॅपी फ्रेंडशिप डे. दे. सो गाईज ही आहे माझी बेस्टेस्ट फ्रेंड. मी मगाशी तुम्हाला तिथेच बोलले होते. मला खरं तर तुला सांगू का, मला ना सांगायचं नव्हतं. मी म्हटलं होतं मी फ्रेंडसाठी हे घ्यायला गेले, तिथे मीच पचकले की आई कधीची म्हणत होती चॉकलेट नाही आणले. सो ही आहे माझी बेस्टेस्ट फ्रेंड लहानपणापासूनची. तिच्यासाठी ह्या काय म्हणतात त्याला, तिला झाडं आवडतात, गार्डनिंग करायला आवडतं, म्हणून तिच्यासाठी स्पेशली ही 2 झाडं आणलेली आहेत की ती कधीची म्हणत होती की मला ही 2 झाडं हवी आहेत म्हणून. आणि दुसरी गोष्ट, मी म्हटलं होतं की मी झाडंच का गिफ्ट केलं, काही ते खूपही गोष्टी होत्या. ड्रेस आहे हे, आणि ही असं चिडवून का खाते माहिती आहे का, कारण की श्रावण चालू आहे, माझा उपवास आहे, मी आत्ता चॉकलेट खाऊ शकत नाही, म्हणून ही मला चिडवून चॉकलेट खाते. बाकी काही कारण नाही आहे मला असं करून चिडवून दाखवण्याचं. ही आता मला अख्खं चिडवून खाणार आहे सगळं चॉकलेट. तर सो अशा पद्धतीने पहिलं कारण हे होतं झाडं देण्याचं की तिला गार्डनिंग करायला आवडतं. ही 2 झाडं ती कधीपासून शोधत होती की मला ही 2 झाडं हवी आहेत. म्हणजे चिनी गुलाब तर मिळतो कुठेही, पण हळदीचं जे रोप होतं ती कधीपासून शोधत होती, पण तिला ते सापडत नव्हतं, म्हणजे मिळत नव्हतं. मी 2-3 ठिकाणी पाहिलं आणि ती कधीची मागे लागली होती. सो आत्ता मिळालं म्हणून ते हे एक महत्त्वाचं कारण. आणि दुसरं, मी जेव्हा कॉलेजमध्ये होती ना तेव्हापासून माझ्या डोक्यात असं यायचं की आपण खूप, मी एक वाचलं होतं एका ठिकाणी की रक्षाबंधन जे आहे ते खूप लोक झाडांना राख्या बांधून वगैरे सेलिब्रेट करतात का, तर त्यांच्याशी नातं बांधलं जावं म्हणून. तर मला असं वाटायचं की नेहमी आपण फ्रेंडशिप बँड घेतो, हे घेतो, तर त्याच्यासाठी आपण पैसे फ्रेंडशिप बँडमध्ये पैसे जे वाया जातात, कारण की ते आज बांधलं जातं, उद्या ठेवलं जातं, परवा ठेवलं जातं, ते काढून टाकलं जातं. पण जर एखादं रोप लावलं तर त्याचा फायदा निसर्गाला सुद्धा होतो. कारण आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग खूप गरम होतं, छोट्या छोट्या झाडांनी झुडपांनी काही फरक पडत नाही, पण जितकी हीट निर्माण होते त्यात जर अगदी काही अंश का होईना कमी झालं तर ती एक चांगली गोष्ट आहे. त्या अनुषंगाने मला असं वाटायचं की फ्रेंडशिप डे जर सेलिब्रेट करायचा आहे तर तो माणसांसोबत तर आपण सगळेच 24ही तास असतो, सगळेच दिवस सेलिब्रेट करतो, तो त्याऐवजी तो निसर्गासोबत सेलिब्रेट करावा. त्यामुळे माझा प्रयत्न असा असतो, मी 2-3 वर्ष हे केलं, त्याच्यानंतर काही कारणांनी खंड पडला, कारण की मोठी मोठी झाडं लावणार कुठे, लावायला जागा नाही त्याच्यामुळे. पण मग ह्या वर्षी मला संधी मिळाली की नाही, मी परत ते माझं जे आधी होतं डोंबिवलीला असताना मी ते म्हणत होते की नाही झाडं लावून फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायचा, तर ह्यावेळेला मला ती संधीही मिळाली. त्याच्यामुळे मग मी ही झाडं आणली आहेत. तुम्हालाही सांगेन, मी ग्लोबल वॉर्मिंगसाठी खूप गरमी होते म्हणून आपण घरात AC लावतो, हे लावतो, त्याऐवजी आपल्या आजूबाजूच्या वातावरणात जितकी जास्त झाडं लावाल तितकं ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल, तितकी उष्णता कमी होईल आणि आपल्याला खूप छान वाटेल, निसर्गाच्या ह्याच्यातसुद्धा हातभार लागेल. कारण फ्रेंडशिप बँड ह्या 2 दिवसांच्या गोष्टी असतात, पण झाड जर तुम्ही कोणाला गिफ्टही केलं तर ते आयुष्यभर त्याच्या लक्षात राहतं. ते झाड जेव्हा जेव्हा तो बघेल तेव्हा त्याला तुमची आठवण येत राहते. सो ही एक गोष्ट होती, म्हणून मी फ्रेंडशिप डेसाठी म्हणून आईला ही छोटी छोटी रोपं गिफ्ट करावी अशी माझ्या मनात विचार होता, म्हणून मी ती घ्यायला गेले होते. सो आता रोपं घेतलेली आहे, तिला गिफ्ट दिलेली आहे. आपण तिला विचारूयात की तिला आवडली आहेत का. तर
तुझा रिव्ह्यू तुझा रिव्ह्यू. छान मस्त. किती ना म्हणजे इतकं मी जाऊन एवढं लांबून आणलं तुझं बुक मस्त. बरं ठीक आहे, जाऊ दे. तिला आवडली आहेत ना, ती रोज त्यांना पाणी घालेल ना, तेव्हा तिला आनंद होईल ना, ते बघून आपल्यालाही आनंद होईल. सो आता हा अजून एक कामाचा प्लॅन आहे सध्या तरी अजून, पण आता बघू कसं तो वर्क होतोय. त्यामुळे जायचंय बाहेर करते एका ठिकाणी, म्हणजे आता कसं वर्क होतोय ते बघूया. सो गाईज, मी आत्ता रोपावरून आल्यानंतर तुम्हाला असं म्हटलं होतं की आम्ही बाहेर वगैरे जाण्याचा आमचा काहीतरी प्लॅन होता, चालू होतं म्हणजे की बाहेर जायचं आहे कुठे वगैरे. पण आमचा तो प्लॅन जरा सध्या पोस्टपोन झालेला आहे काही कारणाने. सो आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा करावात असं मला वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल? तुम्हाला मी साजरा केलेला फ्रेंडशिप डे आवडला का? आणि मी ज्या पद्धतीने साजरा केला रोपं वगैरे देऊन, तर तो तुम्हाला आवडला का? हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी.